विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूटमध्ये सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8व्या वर्गाच्या शिष्यवृत्तीमध्ये असलेले घटक आपण पाहत आहोत. कालच्या भागामध्ये आपण व्यावहारिक गणिताची माहिती पाहिली होती, अतिशय महत्त्वाचा घटक ज्याचा भारांश होता 20%. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीजगणित. हे गणिताचे दोन प्रकार आहेत, व्यावहारिक गणित, अंकगणित किंवा बीजगणित. हे दोन गणिताचे प्रकार आहेत. याचा भारांश आहे 18%. यामध्ये उपघटक आहेत. आता बीजगणित म्हणजे काय, तर ज्या गणितामध्ये संख्येसाठी अक्षरांचा उपयोग केला जातो, वापर केला जातो, त्याला आपण बीजगणित असे म्हणतो. यामध्ये आपण शिकतो की बैजिक राशींचे अवयव, बैजिक राशींची किंमत आणि त्यावरील क्रिया. ज्याप्रमाणे आपण संख्यावर क्रिया करतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अगदी त्याचप्रमाणे आपणास बैजिक राशीवर क्रिया करायच्या असतात. दुसरा आहे नित्य समानता. कुणाची, तर बैजिक राशींची नित्य समानता, म्हणजे किमतीने समान असलेल्या राशींना आपण समान बैजिक राशी असं म्हणतो. पुढे आहे बीजगणितामध्येच तिसरा घटक, उपघटक, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे. जसं वय काढणे, काही किंमत काढणे. तर हे समीकरणामध्ये दिलेलं असते. समीकरणामध्ये काय, अक्षरांचा वापर केलेला असतो. त्या अक्षराची किंमत आपल्याला करावी लागते, त्या समीकरणाचं समाधान आपल्याला करावं लागते. नंतर आहे बहुपदी. त्याला आपण म्हणतो पॉलिगोनियल्स, मोनोमियल, बायनोमियल आणि पॉलिनोमियल, असं बहुपदीला आपण म्हणतो. बहुपदीवरील क्रिया याच ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर त्यावरील क्रिया आणि त्यांचे अवयव, त्याला फॅक्टरायझेशन आपण म्हणतो. अशाप्रमाणे आज आपण बीजगणित या घटकांची माहिती पाहिली. इयत्ता 8वीचे शिष्यवृत्तीसाठी असलेले सर्व घटक संपलेले आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 5वीच्या शिष्यवृत्तीसाठी असलेले कोणते घटक आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.